equation of continuity. Equation of continuity. Now, what is this equation of continuity? हे इक्वेशन घेण्यापूर्वी किंवा डिराईव्ह करण्यापूर्वी आपण एक कंटिन्युटी म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊ. व्हॉट इज कंटिन्युटी? आपण बऱ्याचदा बोलतो की तुझ्या कामामध्ये कंटिन्युटी नाही किंवा त्याला आपण सातत्य असं म्हणतो. की सातत्य नाही आहे. तर कंटिन्युटीचा अर्थ आपण एक उदाहरण घेऊन आधी क्लिअर करून त्याच्यानंतर मग आपण इक्वेशन डिराईव्ह करूया. समजा एक रूम आहे आणि या रूमला एक इनडोअर आहे, इकडे म्हणजे एंट्री आहे, आणि हे एक आउटडोअर आहे, म्हणजे इकडनं बाहेर पडायची जागा आहे. Okay, consider a room and there is two doors. One is for entry, another is for exiting. Now let us consider there are 5 students or 5 people are there. समजा या सुरुवातीला या ठिकाणी 5 माणसं आहेत किंवा 5 स्टुडंट्स आहेत, आणि सुरुवातीला काय झालं, त्याच्यानंतर काय झालं की 2 स्टुडंट्सने एंट्री केली इथून मध्ये, आणि त्याच्यानंतर काय झालं की 3 स्टुडंट्स बाहेर पडले. बरोबर. परत 2 स्टुडंट्सने एंट्री केली आणि 3 स्टुडंट्स बाहेर पडले. त्याच्यानंतर पुढच्या सेकंडला काय झालं की पुन्हा 2 स्टुडंट्सने एंट्री केली आणि 3 स्टुडंट्स बाहेर पडले. त्याच्यानंतर पुढच्या सेकंदाला काय झालं की पुन्हा 2 स्टुडंट्सने एंट्री केली आणि 3 स्टुडंट्स बाहेर पडले. त्याच्यानंतर पुन्हा असं झालं की पुन्हा 2 स्टुडंट्सने एंट्री केली आणि 3 स्टुडंट्स बाहेर पडले. आता या रूम मध्ये कोणी नाही. ओके, म्हणजे काय झालं की रूम आता या ठिकाणी एम्प्टी झाला या सेकंदाला. ही एक केस झाली. दुसरी केस आपण अशी कन्सिडर करूया की तोच रूम आहे, इथे एंट्री आहे आणि इथे एक्झिस्टिंग आहे. सुरुवातीला ही 5 लोक होती. आता आपण उलट केस कन्सिडर करूया की 3 स्टुडंट्सने एंट्री केली इथे आणि इथून 2 स्टुडंट्स बाहेर पडले. 2 स्टुडंट्स बाहेर पडले. पुढच्या सेकंदाला पुन्हा 3 स्टुडंट्सने एंट्री केली, 2 स्टुडंट्स बाहेर पडले. पुन्हा पुढच्या सेकंदाला 3 स्टुडंट्सने एंट्री केली, त्यातले 2 स्टुडंट्स बाहेर पडले. पुन्हा पुढच्या 3 सेकंदाला 3 स्टुडंट्सने एंट्री केली आणि 2 स्टुडंट्स बाहेर पडले. असं जर आपण करत गेलो तर या ठिकाणी नंबर ऑफ पर्सन्स किंवा नंबर ऑफ स्टुडंट्सची संख्या वाढते आहे. म्हणजे या ठिकाणी एक वेळ अशी येईल की हा रूम जो असेल तो ब्लॉक होईल, म्हणजे पूर्णपणे तो भरेल आणि नंतरच्या येणाऱ्या स्टुडंट्सला एंट्री मिळणार नाही. ओके, जर स्टुडंट जर बाहेर पडले तर त्यांना एंट्री मिळेल, पण जर हा रूम ब्लॉक झाला तर काय होईल की नंतरच्या येणाऱ्या स्टुडंट्सला एंट्री मिळणार नाही, म्हणजे हा ब्लॉक झाला. आता तिसरी आपण केस कन्सिडर करूया की समजा हा एक रूम आहे, हा रूम आहे, परत तोच रूम घेऊ आपण. एक इनडोअर आणि आउटडोअर आहे. सुरुवातीला 5 लोक आहेत. 2 स्टुडंट्सने एंट्री केली इथे आणि 2 स्टुडंट्स फक्त बाहेर पडले. पुन्हा पुढच्या सेकंदाला 2 स्टुडंट आले, 2 स्टुडंट बाहेर पडले.
2 स्टुडंट आले, 2 स्टुडंट बाहेर पडले. म्हणजे या ठिकाणी ह्या 5 लोकांची जी संख्या आहे ही जशीच्या तशी आहे. म्हणजे इथे हा ब्लॉक एम्प्टी होत नाही आणि ब्लॉकही होत नाही, म्हणजे थांबतही नाही आहे. याचा अर्थ असा की या ठिकाणी जो फ्लो आहे हा कंटिन्यू आहे. इथली संख्या जी आहे तीच आहे, कॉन्स्टंट आहे, त्या संख्येवर काही परिणाम होत नाही. म्हणजे हा जो फ्लो आहे हा काय झाला, कॉन्स्टंट झाला, कंटिन्यू झाला. याला काय म्हणतो आपण, कंटिन्यू. फ्लो इज कंटिन्यू. नाउ दिस इज कॉल्ड द कंटिन्यूटी. ओके, यालाच आपण, या प्रोसेसला आपण म्हणूया कंटिन्यूटी. म्हणजे जो फ्लो आहे हा जेवढं एंट्री झाली, जेवढे स्टुडंट्स एंटर झाले तेवढे स्टुडंट्स काय झाले, बाहेर पडले. हेच जर आपण फ्लोच्या संदर्भामध्ये किंवा लिक्विडच्या संदर्भामध्ये जर म्हणायचं झालं तर काय होईल की मास ऑफ फ्लो, मास ऑफ फ्लो किंवा मास, टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स ऑफ द फ्लुइड एंटरिंग into this block is equal to the total number of particles leaving from the block. It means that the mass of the flow, suppose m1 is incoming is equal to mass of the flow outgoing, then m1 is equal to m2. जेवढ्या एंट्री झाल्या तेवढ्याच काय झालं, बाहेर पडल्या. म्हणजे याला हे जे असेल याला काय म्हणायचं आहे, कंटिन्यूटी. आता आपण हे इक्वेशन, याचं इक्वेशन डिराईव्ह करूया. हाऊ टू डिराईव्ह द इक्वेशन. आता हे इक्वेशन डिराईव्ह करताना आपल्याला काय कन्सिडर करायचं आहे की जो फ्लो आपल्याला कन्सिडर करायचा आहे तो फ्लो कसा असला पाहिजे, स्ट्रीम लाईन असला पाहिजे. The flow is streamlined. The liquid is non-viscous, and again it is incompressible. या कशाच्या कंडिशन्स आहेत, तर आयडियल फ्लुइडच्या कंडिशन्स आहेत. या असं एक आयडियल फ्लुइड आपल्याला कन्सिडर करायचं आहे. आणि हे आयडियल फ्लुइड आपल्याला एका पाईपामधनं, समजा एक ट्यूब किंवा पाईप आहे आणि या पाईपातनं आपल्याला फ्लो करायचा आहे. थोडंसं आपण क्रॉस सेक्शनल एरिया थोडासा वेगळा दाखवूया. अशा पद्धतीचा एक पाईप आहे. आता या ठिकाणी त्याचं एंट्री होणार आहे आणि या कुठेतरी आपण एका ठिकाणी दुसरा एक क्रॉस सेक्शन कन्सिडर करूया ज्या ठिकाणी तो तिथून पार्टिकल्स एक्झिस्ट होणार आहेत. आता या ठिकाणी बघा, इथे there is an entry of the particles, fluid particles, and here the existing of the fluid particles. जेवढे पार्टिकल्स एंटर करणार आहे, सपोज m1, that is the mass of the flow of the fluid m1, and mp is the mass of the fluid existing. Now according if you have to satisfy the condition of continuity, then m1 should be equal to what, m2. m1 is equal to m2. Now through the cross sectional area A1, through the cross sectional area A1, the mass of the fluid is m1. Okay, and for the cross sectional area A2, the mass of the fluid is m2. It is existing. Now here the number of particles are entered. Then what is the mass? Mass is equal to rho into V. That is rho 1 into V1. That is equal to rho 2 into V2. Density of the fluid at the cross sectional area A1 is rho 1,
and volume of the cross sectional area A1. Why we take here volume? When the particles enter to this cross sectional, then it moves in forward direction, and again there is some displacement, and this becomes a one cylinder. एक सिलेंडर तयार होईल आणि त्या सिलेंडरचा जो व्हॉल्यूम असेल तो आपण या ठिकाणी कन्सिडर केला आहे V2. इट इज इक्वल टू ρ2 इंटू V2. तसंच या ठिकाणी सुद्धा असणार आहे. म्हणजे हे जे पार्टिकल्स आहे, पार्टिकल्स मूव्ह झालेत या सिलेंडर पर्यंत मूव्ह झालेत, म्हणून पुन्हा या क्रॉस सेक्शन पर्यंत मूव्ह झाले, म्हणून हा एक सिलेंडर तयार झाला. याचा जो व्हॉल्यूम असेल तो V2 असेल. ओके, नाव हिअर थ्रू दिस डिस्टन्स, म्हणजे एवढं जे डिस्टन्स डिस्प्लेस झालं या पार्टिकल्सचं, हे पार्टिकलचं डिस्टन्स म्हणजे काय असेल, समजा यांना काहीतरी वेलोसिटी असेल, त्या पार्टिकल्सची काहीतरी वेलोसिटी असेल, तर डिस्टन्स इज इक्वल टू व्हॉट, स्मॉल v इंटू t. सपोज स्मॉल v1 इंटू t. For the small time t instant, this time is very small. In that small time interval t, the particle moves this distance v1 into t. Okay. Now, then what is the volume of this cylinder? V, capital V is equal to area, base area, that is area of cross section multiplied by distance or height. Here we consider the height. समजा आपण हे सिलेंडर असं उभं दाखवलं तर ही काय होईल, त्याची हाईट होईल, दॅट इज V1T. हा बेस एरिया असेल, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, बेस एरिया इंटू द हाईट, दॅट इज इक्वल टू द व्हॉल्यूम. नाव हिअर ρ1 इंटू V1T इंटू A1. This is the volume. Similarly, for the second cylinder, ρ2 into V2T into A2. Okay. Now this T and this T gets cancelled, and therefore this is the velocity. This is the area of cross section, and here ρ1 V1 A1 is equal to ρ2 V2 A2. Now you can write it as rho VA is equal to constant. Here rho is the density of the fluid, V is the velocity of that velocity of the particles of the fluid, A is the area of cross section. Now multiplication of these three remains constant. समजा या ठिकाणी डेन्सिटी चेंज झाली तर डेन्सिटी कमी झाली तर इथली डेन्सिटी वाढेल. समजा इथली वेलोसिटी वाढली तर इथली वेलोसिटी कमी होईल. इथला एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जर कमी झाला तर इथला एरिया ऑफ क्रॉस सेक्शन वाढायला पाहिजे. अशा पद्धतीने तिघही फॅक्टर्स एकमेकांना काय करतात, मेंटेन करतात, आणि हा जो प्रॉडक्ट आहे, हा प्रॉडक्ट काय राहतो, कॉन्स्टंट राहतो. नाउ दिस इज द जनरल एक्सप्रेशन. दिस इज द जनरल एक्सप्रेशन फॉर or equation for continuity. This is the general equation for continuity. Now here we consider the compressible, incompressible liquid, non-viscous liquid and streamline flow, or we consider here the ideal fluid. Then for ideal fluid, what is the characteristic of ideal fluid? Density ρ1 is equal to ρ2. डेन्सिटी काय राहते, नेहमी कॉन्स्टंट राहते, आणि म्हणून जर आपण या इक्वेशन मध्ये ते कन्सिडर केलं तर रो V1 A1 इज इक्वल टू रो A2 V2. नाउ दिस रो अँड रो गेट्स कॅन्सल्ड, अँड देयरफॉर A1 V1 इज इक्वल टू A2 V2, or A into V is equal to constant. Now this is the equation for continuity for a incompressible liquid or non-viscous liquid
and it is applicable for the streamline flow. Now this is the equation for that is the equation of continuity. Area cross section multiplied by the velocity of the particles through that cross section. Now it always remains constant. Now therefore we can write it as area cross section is inversely proportional to the velocity, or velocity is inversely proportional to the area of cross section. जर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कमी झाला तर पार्टिकलची व्हेलॉसिटी वाढते. आपण नेहमी एक्सपिरियन्स करतो बघा, ज्या वेळेला झाडांना पाणी मारतो त्यावेळेला जेव्हा त्या नळीचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कमी झाला तर त्या पार्टिकलची व्हेलॉसिटी त्या ठिकाणी काय होते, वाढते. जर तो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन वाढला तर व्हेलॉसिटी काय होते, कमी होते. दॅट इज कॉल्ड द एरिया, दॅट इज द इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. A into V is equal to constant. Okay, now this is the equation of continuity. Now next is the Bernoulli's